दुपारचे जेवण. कोबायाशींनी तोत्तोचानला सगळी मुलं जिथं डबा खात तिकडे नेलं. जेवण गाडीत नाही, सभागृहात असतं, त्यांनी सांगितलं. उंच दगडी पायऱ्यांवर सभागृह होतं. ते दोघं तिथं पोचले तेव्हा मुलं नाचत बागडत टेबल खुर्च्या गोलाकार मांडत होती. कोपऱ्यात उभ्या असलेल्या तोत्तोचाननं मुख्याध्यापकांना विचारलं, बाकीची मुलं कुठे आहेत? एवढीच मुलं आहेत इथे, ते म्हणाले. एवढीच? तोत्तोचानचा विश्वासच बसेना. तिच्या पहिल्या शाळेत फक्त पहिलीत एवढी मुलं होती. म्हणजे अख्ख्या शाळेत फक्त 50च मुलं आहेत? बरोबर, ते म्हणाले. या शाळेचं सगळंच निराळं आहे, तिच्या मनात आलं. सगळे नीट बसल्यावर मुख्याध्यापकांनी विचारलं, सगळ्यांनी काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं आणलंय की नाही? हो, आपापले डबे उघडता उघडता सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिलं. पाहूया बरं काय काय आणलंय. गोलाकार हिंडत आणि एकेकाचा डबा बघत मुख्याध्यापक विचारत होते आणि मुलं उत्साहानं आणि आनंदानं दाखवत होती. किती मज्जा, तोत्तोचानला वाटलं. पण समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी म्हणजे काय असेल? ही शाळा खूपच वेगळी आहे, खूप गमतीशीर. शाळेत डबा खाणं इतकं मजेशीर असेल असं तिला पूर्वी कधी वाटलंच नव्हतं. उद्या या बाकावर तीही असेल आणि मुख्याध्यापकांना ती तिच्या डब्यात समुद्रातलं काहीतरी आणि काहीतरी डोंगरावरचं दाखवत असेल, या नुसत्या कल्पनेनं सुद्धा तिला उड्या माराव्याशा वाटत होत्या. मुलांचे डबे बघत हिंडणाऱ्या मुख्याध्यापकांच्या रुंद खांद्यावर दुपारची कोवळी उन्हं विसावली होती. शाळेचा पहिला दिवस. तू आता या शाळेची विद्यार्थिनी झालीस, हे मुख्याध्यापकांचं ऐकल्यापासून दुसरा दिवस कधी उजाडतोय असं तिला झालं होतं. दुसऱ्या दिवसाची इतक्या उत्साहानं वाट तिनं कधीच पाहिली नव्हती. एरवी सकाळी उठण्यासाठी आईला त्रास देणारी तोत्तोचान त्या दिवशी मात्र कुणीही न उठवता उठून व्यवस्थित आवरून शाळेचं दप्तर घेऊन तयार झाली होती. घरात सगळ्यात वक्तशीर म्हणजे रॉकी, जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा. त्याला मात्र तोत्तोचानचं आजचं वेगळं वागणं समजेच ना. बराच वेळ तिचं निरीक्षण केल्यानंतर तो तिच्याजवळ येऊन उभा राहिला. ती काहीतरी बोलेल या आशेनं. आईला बरीच कामं होती. तिनं काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं घालून घाईघाईनं डबा भरला. तोत्तोचाननं भराभर न्याहारी उरकली. आईनं तिचा आगगाडीचा पास एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून हरवू नये म्हणून तिच्या गळ्यात घातला. शहाणी मुलगी हो, तोत्तोचानच्या केसातून हात फिरवत बाबा म्हणाले. हो तर, बूट घालता घालता तोत्तोचान म्हणाली. मग दार उघडून मागे वळून बघत म्हणाली, अच्छा. आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. या इतक्या उत्साही आणि आज्ञाधारक पोरीला नुकतंच शाळेतून काढून टाकलं होतं यावर विश्वास ठेवणं अवघड होतं. परमेश्वरा, यावेळी तरी सर्व काही नीट होऊ देत, आई मनातल्या मनात प्रार्थना करत होती. क्षणातच तोत्तोचानला गळ्यातला पास काढून रॉकीच्या गळ्यात घालताना पाहून तिला धक्काच बसला. अगं राणी तू. पण तिनं शांतपणे काय होईल ते बघायचं ठरवलं. रॉकीच्या गळ्यात पास घालून तोत्तोचाननं खाली वाकून त्याला सांगितलं, ए, पण हा पास तुला छान नाही दिसत. पासाची दोरी फारच लांब होती आणि पास जमिनीवर लोळत होता. हा माझा पास आहे, तुझा नाही, कळलं? तुला नाही काही गाडीत बसता येणार. पण मी मुख्याध्यापकांना आणि स्टेशनवरच्या माणसाला विचारेन, तुला गाडीत बसू देतील का?
आणि तुला शाळेत येता येईल का म्हणून. हां. रॉकी कान टवकारून तिचं बोलणं ऐकत होता. पण पास देऊन टाकल्यावर त्यानं जांभई दिली. तोत्तो-चान पुढे सांगत राहिली, आमच्या वर्गाची गाडी हलत नाही, त्यामुळे त्यात बसायला बहुधा तुला तिकीट पडणार नाही, पण आजच्या दिवस मात्र घरीच थांब. रॉकी नेहमी तिला शाळेपर्यंत सोडायला जात असे. त्याला वाटलं आजही तसंच करायचं. तोत्तो-चाननं पास व्यवस्थित गळ्यात घातला आणि परत एकदा ओरडून आईबाबांना अच्छा केला आणि वळूनसुद्धा न पाहता ती स्टेशनकडे पळत सुटली आणि तिच्या मागोमाग रॉकीही. स्टेशनचा आणि तिच्या पूर्वीच्या शाळेचा रस्ता एकच होता. त्यामुळे तोत्तो-चानला रस्त्यात तिच्या ओळखीची मनीमाऊ भेटली आणि तिच्या जुन्या शाळेतील मुलं मुलीसुद्धा. तोत्तो-चान आज डावीकडे न वळता उजवीकडे स्टेशनच्या बाजूला का वळली हे बिचाऱ्या रॉकीला उमगेच ना. तो इकडे तिकडे बघत असेपर्यंत तोत्तो-चान स्टेशनच्या फाटकापर्यंत पोचली होती. इतक्यात तिच्या लक्षात आलं. ती गोंधळलेल्या रॉकीकडे वळून म्हणाली, मी आज नेहमीच्या शाळेत नाही चालले. आजपासून की नाही मी नव्या शाळेत जाणार आहे. तिनं रॉकीच्या गालावर गाल घासले. त्याच्या कानांचा वास तोत्तो-चानला फार आवडायचा. अच्छा, तिनं रॉकीला सांगितलं आणि दारावरच्या माणसाला पास दाखवून तिनं स्टेशनच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. ती नजरेआड होईपर्यंत रॉकी शेपूट हलवत पाहत राहिला. झुक गाडीतला वर्ग. तोत्तो-चान जेव्हा आगगाडीच्या डब्यांपाशी पोचली तेव्हा अजून कोणीसुद्धा आलं नव्हतं. तिला जिथे बसायचं होतं तो डबा तिला मुख्याध्यापकांनी सांगून ठेवला होता. तो एक जुन्या पद्धतीचा आगगाडीचा डबा होता. त्याच्या दाराला बाहेरच्या बाजूनं असलेली मूठ धरून दार सरकवता यायचं. तोत्तो-चानचा आनंद गगनात मावत नव्हता. अय्या, ह्याच्यात बसून शिकायचं म्हणजे मस्त गावाला निघाल्यासारखं वाटणार. खिडक्यांच्यावर अजूनही सामान ठेवायचे कप्पे होते. फरक एवढाच होता की डब्याच्या एका बाजूला फळा होता आणि आगगाडीत असलेल्या लांब लांब बाकांऐवजी एका बाजूला तोंड केलेली शाळेची बाकं होती. हातांनी पकडायचे चामडी पट्टे तेवढे काढून टाकले होते. बाकी सगळा डबा जसाच्या तसा होता. ती आत शिरली आणि एका खुर्चीवर जाऊन बसली. इथल्या लाकडी खुर्च्यासुद्धा मागच्या शाळेतल्यासारख्याच होत्या. तरीही या खुर्चीवर दिवसभर बसावंसं तिला वाटत होतं. तोत्तो-चानला ही शाळा इतकी आवडली की कधीसुद्धा दांडी न मारण्याचा तिनं निश्चयच करून टाकला. तिनं खिडकीबाहेर बघितलं. खरं तर गाडी एका जागेवर उभी आहे हे तिला माहीत होतं, पण बाहेरच्या बागेत डोलणाऱ्या झाडां फुलांमुळे असेल कदाचित तिला गाडी हलल्यासारखी वाटत होती. किती मज्जा, अखेर ती मोठ्यानं म्हणाली. खिडकीच्या काचेला नाक लावून तिनं गाणं गुणगुणायला सुरुवात केली. ती खुशीत असली की असंच गुणगुणत असे. किती मजा वाटते मला, मला खूप मजा वाटते. का मजा वाटते मला? कारण. आणि तेवढ्यात कोणीतरी आत आलं. त्या मुलीनं तिची वही पेन्सिल काढली आणि आपल्या बाकावर ठेवली. मग चवड्यावर उभं राहून तिनं तिचं दप्तर कप्प्यात ठेवून दिलं. तोत्तो-चाननंही ते पाहून तसंच केलं. नंतर एक मुलगा आत आला. दरवाजातच उभं राहून त्याने बास्केटबॉलचा बॉल टाकावा तसं दप्तर कप्प्याकडे फेकलं, पण ते उडून खाली पडलं. हे, नेम चुकला, असं म्हणत त्यानं परत नेम धरून दप्तर टाकलं. आता मात्र ते नीट बसलं. हां, आता कसं?
पण परत चुकलं असं म्हणत त्यानं बाकावर उडी मारून वही पेन्सिल काढण्यासाठी दप्तर उघडलं. त्यांच्या डब्यात सगळी मिळून फक्त 9 मुलं होती. हा तोमोए विद्यालयाचा पहिलीचा वर्ग. ते सगळे आता एकाच डब्यातून प्रवासाला निघणार होते. तोमोएतील अभ्यास. आगगाडीच्या डब्यात वर्ग घेण्यापेक्षाही तिथली बसण्याची पद्धत जगावेगळी होती. पूर्वीच्या शाळेत प्रत्येकाची बसण्याची जागा ठरवून दिलेली होती. पण इथे मात्र ज्याला जिथे बसायचं असेल तिथे बसण्याची मोकळीक होती. खूप विचार करून तोत्तोचाननं त्या तिच्यानंतर आलेल्या मुलीजवळ बसायचं ठरवलं. कारण तिनं लांब कानाच्या सशाचं चित्र असलेल्या गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता. या शाळेतली सगळ्यात वेगळी गोष्ट काय असेल तर तिथले तास. सर्वसाधारणपणे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक तासाचे विषय ठरलेले असतात. म्हणजे समजा पहिला तास भाषेचा असेल तर पूर्ण तास भाषेचा अभ्यास. मग समजा दुसरा तास गणित तर फक्त गणिताचा. पण इथे मात्र सगळंच निराळं. सुरुवातीलाच बाई त्या संपूर्ण दिवसात काय काय करायचं याची यादी करून द्यायच्या आणि त्या त्या विषयांचे प्रश्न सांगायच्या. मग मुलांना त्या म्हणायच्या, आता तुम्हाला हव्या त्या विषयाला सुरुवात करा. त्यामुळे तुम्ही भाषा, गणित, विज्ञान आणखी काहीही केलं तरी बिघडायचं नाही. मग कोणी निबंध लिहित असेल तर तुमच्या मागं काचपात्रामध्ये काहीतरी अल्कोहोलच्या दिव्यावर तापवत कोणी प्रयोग करीत असेल. कोणी गणित सोडवत असेल तर एखादा इतिहासप्रेमी इतिहासात मग्न असेल. शिकवण्याच्या या पद्धतीमुळे शिक्षकांना मुलांचं अधिक निरीक्षण करता यायचं. त्यांची प्रगती, त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांची विचार करण्याची पद्धत अधिक जवळून समजून घेणं शक्य व्हायचं. विद्यार्थ्यांना समजून घेण्याची ती आदर्श पद्धत होती. मुलांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांना आवडत्या विषयानं सुरुवात करायला आवडायचं आणि नावडते विषय शिकायला अख्खा दिवस असायचा. त्यामुळे ते कसेबसे का होईना पण पूर्ण व्हायचे. सगळा अभ्यास जवळजवळ स्वतंत्रपणे करावा लागायचा. फक्त अडचण येईल तिथेच शिक्षकांची मदत घ्यायची. मग शिक्षक जवळ येऊन नीट समजेपर्यंत समजावून सांगत आणि अडचण सोडवत. तो खऱ्या अर्थानं अभ्यास होता. त्यामुळे विद्यार्थी नुसतेच बसून ऐकताहेत असं कधीच झालं नाही. पहिलीतल्या मुलांना अजून तितकासा स्वतंत्रपणे अभ्यास करता येत नव्हता. तरीही त्यांना हवा तो अभ्यास करण्याची परवानगी होती. काही जण अक्षरं गिरवत होते तर काही चित्र काढत होते. कोणी पुस्तक वाचत होते तर कोणी चक्क संगीताच्या तालावर कवायत करत होते. तोत्तोचानच्या शेजारची मुलगी वहीत अक्षरं लिहित बसली होती. पण तोत्तोचानला मात्र हा प्रकारच इतका नवा होता की काय करावं हे न सुचल्यामुळे ती नुसतीच बसली होती. तेवढ्यात तिच्या मागचा एक मुलगा उठून बाईंकडे निघाला. त्याला काहीतरी शंका आली असेल. बाई दुसऱ्या कोणाला तरी समजावून सांगत होत्या. तोत्तोचानची नजर त्या बाईंकडे जाणाऱ्या मुलावर स्थिरावली होती. तो काहीतरी वेगळाच चालत होता. चालताना एक पाय किंचित फरफटल्यासारखा वाटत होता. पहिल्यांदा तिला वाटलं तो मुद्दामच तसं चालतोय. पण नंतर तिला जाणवलं तो मुद्दाम तसं करत नव्हता. तो परत बाकाकडे आला तरी तोत्तोचान एकटक त्याच्याकडे पाहत होती. तो तिच्याकडे बघून किंचित हसला आणि त्याच्या बाकाकडे गेला. इतर मुलांपेक्षा त्याला बसायला जरा जास्त वेळ लागला. ती घाईघाईने त्याच्याकडे वळून म्हणाली, "तू असा का चालतोस रे?" त्याने शांतपणे आणि खूप मऊ आवाजात सांगितलं, "मला पोलिओ झाला होता."
पोलिओ? तोत्तोचाननं हा शब्दसुद्धा ऐकला नव्हता. हो, माझ्या पायालाच नाही, हाताला सुद्धा झाला होता. त्यानं आपला डावा हात पुढे केला. त्याची लांब सडक बोटं वाकडी दिसत होती आणि एकमेकांना चिकटल्यासारखी वाटत होती. याला काही औषध नाही आहे का रे? तिने विचारलं. पण तो काहीच बोलला नाही. उगीच विचारलं असं वाटून तोत्तोचानला ओशाळल्यासारखं झालं. तेवढ्यात तोच उत्साहानं म्हणाला, माझं नाव यासुआकी यामामोतो, तुझं? त्याला उत्साहानं बोलताना ऐकून तिला खूप बरं वाटलं. ती पटकन म्हणाली, माझं नाव तोत्तोचान. आणि तेव्हापासून तोत्तोचान आणि यासुआकी यामामोतोची पक्की दोस्ती झाली. उन्हानं वर्गात उकडायला लागलं होतं. कुणीतरी खिडकी उघडली आणि मुलांच्या केसांना भुरभुरवत वाऱ्याची एक हलकी झुळूक वर्गात शिरली. तोत्तोचानचा तोमोए विद्यालयातला पहिला दिवस असाच उत्साहानं सुरू झाला होता. समुद्रातलं काहीतरी, डोंगरावरचं काहीतरी. आता तोत्तोचान ज्याची अतिशय उत्सुकतेनं वाट पाहत होती, त्या जेवणाच्या सुट्टीची वेळ झाली. काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं. मुख्याध्यापकांनी हा वाक्प्रचार मुद्दाम चौरस आहार आणि भाताशिवाय इतरही पदार्थ असे सुचवण्यासाठी तयार केलेला होता. तुमच्या मुलांना सगळं खायला शिकवा आणि त्यांच्या डब्यात पोषक आहारच असेल असं पहा, असं ते पालकांना सांगत. आणि म्हणूनच डब्यामध्ये रोज समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी असलंच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. समुद्रातलं काहीतरी म्हणजे मासे, खारवलेली सुकी मासळी, समुद्री गवत इत्यादी. तर टेकडीवरचं काहीतरी म्हणजे भाज्या, डुकराचं, गाईचं किंवा कोंबडीचं मांस, अंडी वगैरे. आई तर या प्रकाराने फारच प्रभावित झाली होती. फारच थोडे मुख्याध्यापक इतकी महत्त्वाची गोष्ट इतक्या सोप्या शब्दात मांडू शकतात आणि शिवाय 2च प्रकारांमधून पदार्थांची निवड करायची असल्याने डबा बनवणं फारच सोपं झालं होतं. मुख्याध्यापकांच्या मते या 2 प्रकारांचे पदार्थ डब्यात देण्यासाठी जास्त विचारही करण्याची गरज नव्हती. डोंगरावरच्या जेवणात फक्त बटाट्याचा किंवा रताळ्याचा परतलेला किस किंवा आमलेट आणि समुद्रातल्या पदार्थांमध्ये फक्त समुद्री गवत इतकंच असलं तरी पुरे. डबा तयार करणंही सोपं आणि शिवाय आवश्यक ते सर्व अन्नघटक हसत खेळत पोटात जाणार. आदल्या दिवशीप्रमाणेच मुख्याध्यापकांनी सगळ्यांचे डबे बघितले. सगळ्यांच्या डब्यात समुद्रातलं काहीतरी आणि डोंगरावरचं काहीतरी आहे ना? त्यांनी विचारलं. प्रत्येकानं समुद्रातलं काय आणि डोंगरावरचं काय आणलंय हे जाणून घेताना सर्वांना फार गंमत यायची. कधीकधी एखाद्याच्या आईला खूप काम असायचं. मग त्या दिवशी त्या मुलाच्या डब्यात फक्त समुद्रातलं काहीतरी किंवा फक्त डोंगरावरचं असायचं. पण बिघडत नाही. मुख्याध्यापक सगळ्यांचे डबे पाहत फिरायचे तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांच्याबरोबर दोन्ही हातात 2 ताटं घेऊन हिंडत असत. मुख्याध्यापक जर एखाद्या विद्यार्थ्यासमोर थांबले आणि म्हणाले की समुद्र, तर लगबगीनं समुद्राच्या ताटामधून 1-2 उकडलेल्या माशांच्या सुरळ्या त्या मुलाच्या डब्यात वाढायच्या. आणि जर ते म्हणाले की डोंगर, तर त्या डोंगराच्या ताटामधून बटाट्याचे उकडलेले काप द्यायच्या. मला माशाच्या सुरळ्या किंवा बटाट्याचे काप आवडत नाहीत असं म्हणणं कोणाच्या स्वप्नात सुद्धा यायचं नाही. किंवा अमक्या तमक्याच्या डब्यात किती छान जेवण असतं किंवा अमका तमका बिचारा रोजच शिळं पाकं आणतो. नाही, असलाही विचार त्या मुलांच्या मनाला कधी शिवला नाही. आपल्या डब्यात दोन्ही गोष्टी आहेत की नाही एवढंच त्यांच्या डोक्यात असायचं. तेवढं असलं की ते खुश.
काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं म्हणजे नक्की काय, हे हळूहळू समजायला लागल्यावर तोत्तोचानला मात्र काळजी वाटत होती. आईनं घाईघाईत भरलेला डबा नीट नाही असं मुख्याध्यापक म्हणले तर. पण तिनं डबा उघडला मात्र ती जवळजवळ ओरडलीच. अय्या, किती मस्त! तिच्या डब्यात छानशी पांढरी पिवळी अंड्याची भाजी, हिरवे वाटाणे, चॉकलेटी देंबू म्हणजे माशाचा किस आणि गुलाबी रंगाचा कोंड माशापासून केलेला खाऊ. फुलबागेसारखा रंगीबेरंगी डबा होता तो. अरे वा, मुख्याध्यापक म्हणाले. तोत्तोचान एकदम खुश झाली. आई फार छान स्वयंपाक करते, तिने मुख्याध्यापकांना सांगितलं. असं? बर, आता एक सांग, देंबूकडे बोट दाखवीत ते म्हणाले. हे काय आहे? समुद्रातलं की डोंगरावरचं? सांग पाहू. तोत्तोचाननं देंबूकडे पाहिलं. रंग तर मातीसारखा आहे, म्हणजे बहुधा डोंगरावरचंच. पण तिची खात्री होईना. मला नाही माहीत, तिनं कबूल करून टाकलं. मग मुख्याध्यापकांनी संपूर्ण वर्गाला विचारलं, देंबू कुठून येतात, समुद्रातून की डोंगरावरून? क्षणभर सगळेच विचारात पडले. मग काही म्हणाले समुद्रातून आणि काही म्हणाले डोंगरावरून, पण कोणालाच नक्की खात्री नव्हती. ठीक, मी सांगतो, मुख्याध्यापक म्हणाले. देंबू समुद्रातून येतं. कशावरून? एका गुबगुबीत मुलानं शंका काढली. बाकांच्या मध्यभागी उभं राहून मुख्याध्यापकांनी समजावून सांगितलं. असं पहा, शिजवलेल्या माशाचं मांस काढून किंचित भाजून छोटे छोटे तुकडे करून ते वाळवून देंबू करतात. त्या नवीन माहितीनं मुलं भारावली होती. आम्ही तोत्तोचानच्या डब्यातलं देंबू पाहू? पहा की, मुख्याध्यापक म्हणाले आणि अख्खा वर्ग तिच्या भोवती गोळा झाला. खरं म्हणजे देंबू कसं असतं हे बघितलेली मुलंसुद्धा त्यांच्यात होती. पण त्यांच्या घरच्या देंबूमध्ये आणि तिच्या डब्यातल्या देंबूमध्ये काही फरक आहे का हे बघण्याची त्यांना उत्सुकता होती. त्यामुळे बरेच जण तिच्या देंबूचा वास घेऊन बघत होते. आता सगळा वास बहुधा उडून जाणार अशी धाकधूक तिला वाटत होती. ती किंचित उदास झाली, पण तरीही त्या पहिल्या दिवशी खूप मजा आली होती. समुद्रातलं थोडं आणि डोंगरावरचं काहीतरी म्हणजे काय हे समजून घेणं खूपच गमतीशीर होतं. आईनंही डबा काहीही न विसरता भरला होता. शिवाय देंबू माशापासून तयार करतात ही नवी माहिती तिला मिळाली होती. डबा खायला लागल्यावर तिच्या लक्षात आलं, त्या दिवशीचे सगळे पदार्थ फारच मस्त झाले होते.